एका जंगलात एका झाडावर एका चिमणीचे घरटे होते. एके दिवशी कडाक्याची थंडी होती. थंडीने थरथर कापत 3 माकडे त्याच झाडाखाली आश्रय घ्यायला आली. एक माकड म्हणाला, जर आपल्याला स्वतःला उबवण्यासाठी आग सापडली तर आपण थंडीपासून बचाव करू शकतो. दुसऱ्या माकडाने सुचवले, बघा, इथे खूप कोरडी पाने पडली आहेत. चला ती गोळा करूया आणि एक ढीग बनवूया आणि मग ती पेटवण्याचा मार्ग शोधूया. माकडांनी कोरड्या पानांचा ढीग बनवला आणि मग तो कसा पेटवायचा याचा विचार करत एका वर्तुळ्यात बसले. तेवढ्यात एका माकडाला हवेत उडणारा एक काजवा दिसला आणि तो वर उडी मारू लागला. तो त्या दिशेने धावत ओरडला, बघा, हवेत ठिणग्या उडत आहेत. जर तुम्ही ती पकडली तर ती ढिगाऱ्याखाली ठेवा आणि त्यावर फुंकली तर आग पेटेल. हो हो, इतर माकडे ओरडले. झाडावरच्या घरट्यात बसलेली चिमणी हे सर्व पाहत होती. तिला राहवलं नाही आणि म्हणाली, माकडांनो, ही ठिणगी नाहीये, तो काजवा आहे. एका माकडाने चिमणीवर रागाने ओरडले, मूर्ख पक्षी, शांतपणे तुमच्या घरट्यात राहा. तुम्ही आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान एका माकडाने उडी मारली आणि त्याच्या तळहातांमध्ये एक वाटी बनवून काजव्याला पकडले. काजव्याला ढिगाऱ्याखाली ठेवले आणि सर्व माकडांनी सर्व बाजूंनी त्यात फुंकर मारायला सुरुवात केली. चिमणीने सल्ला दिला, बंधूंनो, तुम्ही चूक करत आहात. काजव्याने आग पेटवत नाही. ठिणगी निर्माण करण्यासाठी 2 दगड एकत्र करा. माकडांनी चिमणीवर एक नजर टाकली. जेव्हा आग पेटली नाही तेव्हा चिमणी पुन्हा म्हणाली, बंधूंनो, माझा सल्ला घ्या. किमान 2 कोरड्या काड्या एकत्र घासण्याचा प्रयत्न करा. सर्व माकडे आग पेटवू न शकल्याने निराश झाले. रागाने भरलेल्या एका माकडाने पुढे धाव घेतली. चिमणीला धरले आणि जोरात आदळले. चिमणी फडफडत खाली पडली. शिकवण 1. विचारल्याशिवाय कधीही कोणालाही सल्ला देऊ नये, विशेषतः मूर्खाला नाही.